आणि नंतर कोल्हापूरमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते। कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी सावकार हे सहकार विभागाच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 सावकारांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, ही कुठे कुठे छापेमारी करण्यात आली, अधिकचे काय अपडेट? दीपक, कोरोनाच्या काळामध्ये जी कारवाई थांबली होती ती कारवाई पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील जे खासगी सावकार आहेत त्या सावकारांवर छापेमारी करायला सहकार विभागाने सुरुवात केलेली आहे आणि कालच्या एका दिवसामध्येच कोल्हापूर जिल्ह्यातील 9 सावकारांवर छापेमारी केलेली आहे। खास करून हे जे बघितली कारवाई तर ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सावकार आहेत ते या ठिकाणी आपल्याला आढळून आलेले आहेत। जयसिंगपूर असेल, त्याचबरोबर हरोली असेल, धरणगुत्ती असेल, तारदाळ, खोतवाडी इथल्या सावकारांवर छापेमारी केलेली आहे आणि कोल्हापूर शहरातील देखील एक सावकार आहे त्याच्यावर देखील कारवाई केलेली आहे। सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काही कागदपत्रे त्याचबरोबर कोरे धनादेश हे देखील जप्त केलेले आहेत। नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जर अशा पद्धतीच्या काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही तातडीने विभागाकडे घेऊन या, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचं नागरिकांना देखील आवाहन केले। त्यामुळे जी कोरोनाच्या काळामध्ये थांबली होती सहकारी विभागाची कारवाई खासगी सावकारांच्या विरोधातली ती एकदा पुन्हा सुरू झालेली आहे असं म्हणावं लागेल। दीपक, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।